आणि पालघरमध्ये डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या अनेक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय आणि सुमारे 250 पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। रणकोळ, नंडोरे, आंबेसरीसह काही आश्रमांमधील या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी म्हटलंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल मेस्त्री आपल्या सोबत आहेत। निखिल, पालघरमधून आपण मोठी बातमी पाहतोय, कशामुळे ही विषबाधा झाली आहे, काय अपडेट समोर येत आहेत? नक्कीच श्रद्धा, डहाणू एकात्मिक प्रकल्प जो आहे, डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या अंतर्गत पालघर तालुका असेल, डहाणू तालुका असेल, तलासरी तालुका असेल किंवा वसई तालुका असेल, या ठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये सकाळपासून विद्यार्थी अचानक ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर ज्या वेळेला माहिती घेतली त्यावेळेला माहितीशी समोर आली की विद्यार्थ्यांनी रात्री डाळ भात आणि दुधीची भाजी खाल्ली होती। सेंट्रलाइज किचन आहे कांबळगावचं, या सेंट्रलाइज किचन मधून आश्रमशाळांना हे अन्न पुरवलं जाते। सेंट्रलाइज किचन मधून सर्व नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, रात्रीचं जेवण असेल पुरवलं जाते। काल रात्री विद्यार्थ्यांनी हे खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना रात्री त्रास जाणवू लागला होता, मात्र त्यांना सकाळी ह्या रुग्णालयामध्ये पालघरचं ग्रामीण रुग्णालय असेल, वाणगाव ग्रामीण रुग्णालय असेल, कासा ग्रामीण रुग्णालय, तलासरी रुग्णालय असे तब्बल 200 पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत ते सध्या मळमळ, उलटी, त्यानंतर चक्कर असे प्रकार या विद्यार्थ्यांसोबत घडत आहेत। सर्व आपण पाहतोय, बरोबर आहे, सुमारे 250 पेक्षाही अधिक विद्यार्थी होते निखिल आणि आकडा मोठा आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। हो, साधारणतः 11:30 वाजण्याच्या दरम्यान नंडोरे आश्रमशाळेतील सुमारे 30 मुलं ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल झालेली आहेत। त्यांची तपासणी केली असता पोटात पोटदुखी, मळमळ, उलटी आणि जुलाब यासारखी लक्षणे दिसून येत आहेत। आमचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व स्टाफला आवश्यक त्या उपचार करण्याची सूचना दिलेली आहेत। तसेच त्यांना सध्या तरी दाखल करून घेण्यात आलेले आहे।